श्री स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या डोळ्यांतील अश्रू मी पाहिले आहेत, तुझ्या मनातील घालमेल मला जाणवली आहे। तू एकटा नाहीस, मी प्रत्येक क्षणी तुझ्या पाठीशी आहे। संकटे आली, अडथळे आले, पण तू हरलास नाहीस, कारण तुझ्या पाठीशी माझं आशीर्वादाचं छत्र होतं। बाळा, मी तुझ्या मार्गातील काटे हळूच दूर केले आहेत, तुला न दुखवता, तुला न थांबवता तू चालत राहिलास आणि मी तुझ्या मागे चालत होतो। तू डगमगू नको, प्रत्येक वळणावर माझं दर्शन तुला होईल। तुझं मन कमकुवत झालं, पण तुझा विश्वास मजबूत होता। म्हणूनच बाळा, मी तुझं सगळं दुःख माझ्या पायाशी घेतलं, तुझ्या मार्गातील काटे फुलांमध्ये बदलले। तू ज्याच्यावर प्रेम केलंस त्यालाही मी सुखी ठेवलं, आणि ज्यांनी तुला त्रास दिला त्यांनाही मी सुधारायचं काम केलं। कारण माझा धर्म द्वेष नाही, तो माया आहे। मी तुझ्या घरात आहे, मी तुझ्या मनात आहे। अंधारात तू रडलास, पण मी तुझ्यासाठी जागा होतो। तुझी प्रार्थना ऐकून मी शांतपणे कृती केली। आता तू मागे वळून पाहशील तर वाट सुलभ वाटेल, कारण काटे मी दूर केले आणि विश्वास मी दिला। बाळा, झोपताना माझं नाव घे, मी पहारा देईन। दिवस सुरू करण्यापूर्वी माझं ध्यान कर, मी मार्ग दाखवीन। कोणतंही काम सुरू करताना श्री स्वामी समर्थ उच्चार। संकट माग फिरतील आणि यश तुझ्या पायाशी बसेल। तुझ्या मनातील घाबरट मुलाला मी धीराचं बळ दिलं। बाळा, मी तुझ्यावर प्रेम केलंय, कारण तू माझा आहेस। याच नात्यावर माझा आशीर्वाद अखंड आहे। फक्त विश्वास ठेव, चमत्कार होणार हे नक्की। काटे गेले, वाट स्वच्छ झाली, आता चालायला उभा राहा, कारण स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मागे मी आहे। बाळाची मनस्थिती। अंधार दाटलेला होता, काळजी मनात खोलवर झिरपत होती। प्रत्येक दिवस नवा संघर्ष घेऊन येत होता, आणि बाळ मनातच विचार करत होता, माझं काही खरं होणार का? त्याला ना दिशा दिसत होती, ना आशा। प्रत्येक मार्गावर अडथळे, काटे, संकट। लोकांच्या नजरा वेदना वाढवत होत्या। कोणी हसत होतं, कोणी नाकारत होतं, पण बाळाचा विश्वास फक्त एका नावावर होता, श्री स्वामी समर्थ। तो रडत होता, पण नम्र होता। त्याचं हृदय तुटलेलं होतं, पण श्रद्धा जिवंत होती। त्याला वाटलं, स्वामी माझं ऐकतात का खरंच? त्याच्या नशिबात असलेल्या काट्यांनी पाय रक्तबंबाळ झाले, तरीही तो म्हणत होता, स्वामी, माझ्यावर दया करा। त्याचं मन सतत प्रार्थनेत गुंतलेलं, कधी झोपेत, कधी जागेपणी स्वामींचं नाव ओठांवर। आणि एके दिवशी अचानक काहीतरी बदल घडला। स्वप्नात एक तेजस्वी आकृती आली, डोक्यावर चंद्रकोर, कपाळावर तिलक, हात वर आशीर्वादात, आणि म्हणाली, बाळा, मी आलो आहे। तू खूप सहन केलं आहेस, मी बघत होतो सगळं शांतपणे, पण आता वेळ आली आहे। तुझ्या मार्गातील काटे मी दूर केले आहेत। उठ, चालायला लाग, घाबरू नकोस, मी पाठीशी आहे। बाळ उठतो, डोळ्यांतून अश्रू वाहतायत, पण चेहरा तेजाने उजळला आहे। त्याला जाणवतं, आता मी एकटा नाही। संकट तसंच आहे, पण आता त्याचं वजन कमी वाटतं, कारण त्या संकटाच्या वरती एक हात आहे, स्वामींचा हात। त्याने प्रथमच मोकळा श्वास घेतला, एक नवचैतन्य त्याच्या आत प्रवेश करतं। बाळाला जाणवतं, काटे नुसतेच दूर झाले नाहीत, तर मार्ग फुलांनी भरला गेलाय, कारण स्वामींनी स्वतः मार्ग तयार केला आहे। बाळाला आता भीती वाटत नाही, कारण त्याचं चालणं आता श्रद्धेवर चालतं। स्वामींच्या कृपेने पाऊल पुढं पडतं। तो मागे वळून बघतो, तिथे फक्त आठवणींची धूळ, आणि पुढं आशेचं तेजस्वी भविष्य। हे फक्त स्वामींच्या कृपेने शक्य झालं। काटे होते, पण आता नाहीत। वेदना होत्या, पण आता त्या शांत आहेत, कारण स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मार्गातील काटे मी दूर केले आहेत। काटे गेले, फुले उमलली, सकाळ झाली, आणि बाळाचं मन जरा हलकं झालं। त्याचं मन म्हणालं, आज काहीतरी वेगळं वाटतंय। जे कामं काल अडकली होती, ती आपोआप मार्गी लागली। जिथं नकार मिळत होते, तिथं आता संधी मिळू लागली। लोकांचा चेहराही आता आदराने भरलेला वाटतो। बाळाला वाटलं, हे सगळं अचानक कसं?
आणि त्याच्या अंतःकरणातून उत्तर आलं, हे माझ्या स्वामींचं काम आहे. जिथं काटे होते तिथं आता गुलाबांची सुवास आहे. जिथं दरवाजे बंद होते तिथं आता स्वागताच्या घंटा वाजत आहेत. बाळाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकतोय, कारण त्याला माहीत आहे आता मी एकटा नाही. एक अनामिक ऊर्जा त्याच्या प्रत्येक निर्णयात आहे. तो जसा पाऊल टाकतो तसंच मार्ग तयार होतो. कोणी विचारे कसले चमत्कार होतायत बघा, पण बाळ मनातच हसतो, कारण त्याला माहीत आहे स्वामी हात हलवतायत. पैसा, प्रतिष्ठा, यश यांचं आकर्षण त्याचं नाही राहिलं, कारण आता त्याचं लक्ष केवळ स्वामींच्या चरणी आहे. त्याला माहीत आहे सर्व काही मिळालं पण स्वामी हे सर्वात मोठं संपत्ती. जेव्हा जग त्याला झुकून नमस्कार करतं तेव्हा तो हसून म्हणतो, हे माझं नाही, हे स्वामी समर्थांचं यश आहे. तो जे खातो ते आधी स्वामींना अर्पण करतो, जे बोलतो ते त्यांच्या नावाने सुरू करतो. स्वामींचं रूप आता त्याच्या मनात नाही तर जीवनात उतरलंय. त्याची वागणूक बदलली आहे, आता शांतता आहे, प्रेम आहे. पूर्वी रागाने बोलणारा आता संयमाने बोलतो. पूर्वी टोकाने उत्तर देणारा आता नम्रतेने उत्तर देतो, कारण स्वामींनी त्याला माणूस नव्हे तर भक्त केलंय. स्वामींनी त्याला बाहेरचं नाही आतलं जग जिंकायला शिकवलं. बाळाला समजलं काटे हे फक्त परीक्षेसाठी होते, फुलं हे आता कृपेचं प्रतीक आहेत. जे त्याला दुखावलं तेच आता त्याला आदराने बघतात, कारण त्याच्या चेहऱ्यावर आता स्वामींचं तेज आहे. तो रात्रभर जागतो पण आता काळजीत नाही, ध्यानात. स्वामींचं नाम घेता घेता तो झोपतो आणि जागा होतो भक्तीत. त्याला पैसा हवा नाही की प्रसिद्धी, त्याला हवंय फक्त एकच, स्वामींचं प्रेम. आणि तो म्हणतो, स्वामी तुम्ही माझं सगळं घेतलं पण त्याच वेळी सगळं दिलं. काटे काढले पण शिकवण दिली, दुःख दिलं पण सहन करण्याचं बळही दिलं. क्षमांचं दूर गेली पण तुम्ही जवळ आलात. माझं अस्तित्व नशिबाने ठरवलं नाही तर तुमच्या कृपेनं उजळलं. आणि म्हणूनच मी म्हणतो, स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या मार्गातील काटे मी दूर केले आहेत आणि मी आज त्या फुलवाटेवर आनंदाने चालतोय. स्वामींचं साथ असलेलं जीवन. बाळाच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आता नमस्काराने होते. उठताच पहिलं शब्द त्याच्या तोंडून निघतो, स्वामी. त्याचं मन शांत आहे, कारण त्याला विश्वास आहे. प्रत्येक कामात आता तो आधी प्रार्थना करतो. निर्णय घेताना विचारतो, स्वामी तुमची इच्छा काय आहे. यश आलं तरी अहंकार नाही आणि अपयश आलं तरी निराशा नाही, कारण आता तो समजून गेला आहे सगळं काही त्यांच्या इच्छेनेच घडते. जे आधी अडथळा वाटत होतं तेच आता आशीर्वाद वाटतंय. बाळ शिकला आहे, आयुष्य म्हणजे परीक्षा नाही तर ती एक सेवा आहे स्वामींच्या चरणी अर्पण करण्याची. तो जे कमावतो ते तो अर्पण करतो, जे बोलतो ते तो प्रेमाने बोलतो, कारण त्याच्या बोलण्यात आता स्वामींचं वाणी आहे. त्याच्या नजरेत आता कठोरता नाही, माया आहे. कोणत्याही अडचणीत त्याला एकच वाक्य आठवतं, स्वामी म्हणतात, बाळा मी आहे तुझ्यासोबत. आणि हेच वाक्य त्याला कधीही कोसळू देत नाही. तो एकट्याने काहीच केलं नाही, त्याच्या मागे होती, आहे आणि असेल स्वामींची कृपा. त्याच्या घरात आता शांततेचं वातावरण आहे. पूर्वी जेथून भांडणं ऐकू यायची तिथून आता भजनं ऐकू येतात. त्याचे आईवडील समाधानी आहेत. पत्नी, पती, मुले सगळे आता एकत्र जेवतात, कारण घरात आता स्वामींचं नाव गुंजतं. एक साधं घर पण आता त्यात दैवी उपस्थिती आहे. स्वामींचा फोटो नाही फक्त, तर त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आहे. जिथं मी पूर्वी रडायचो तिथं आता मी हसतो, कारण एक दिवशी मला वाटलं मी हरलो, पण त्याच दिवशी स्वामी माझ्या आयुष्यात आले. ते कुठून आले, कसे आले माहिती नाही, पण त्यांनी सगळं बदलून टाकलं. मन, शरीर, नशीब सगळं उलट पालटलं. पूर्वी मी कसला जीव आहे माझा म्हणायचो, आता मी म्हणतो स्वामींचा जीव आहे. लोक विचारतात काय विशेष केलंस. मी फक्त सांगतो स्वामींचं नाव घेतलं. त्यांच्या नावात इतकी ताकद आहे की मृत व्यक्तीही नवसंजीवनी घेईल. बाळ आता इतरांना मदत करतो,
ज्यांच्या वाटेवर काटे आहेत त्यांना तो अनुभव सांगतो, स्वामींवर विश्वास ठेव, सगळं ठीक होईल. तो कुणावर रागवत नाही, कारण त्याला माहीत आहे प्रत्येक जीव स्वामींचंच रूप आहे. पायाखालची मातीही आता त्याला पवित्र वाटते, कारण त्या वाटेवरून स्वामी चालले होते. बाळाच्या मनात आता ना मोह, ना क्रोध, ना द्वेष, फक्त एक भावना, समर्पण. आणि एकच वाक्य त्याच्या हृदयात धडधडतं. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मार्गातील काटे मी दूर केले आहेत. भक्तीचं व्रत आणि समाजात परिवर्तन. आता बाळाचं जीवन फक्त त्याचं राहिलं नाही, ते झालं स्वामींचं कार्य. तो जेव्हा कुणालाही भेटतो त्याच्या ओठांवर एकच नाव असतं, श्री स्वामी समर्थ. लहानांपासून वृद्धांपर्यंत तो सर्वांशी प्रेमाने बोलतो. कोणी दुःखी असो, चिंतित असो, त्यांना तो एक वाक्य सांगतो, स्वामींना बोलवा, ते नक्की ऐकतात. काही जण सुरुवातीला हसतात, पण जेव्हा त्यांच्या जीवनात चमत्कार घडतो तेव्हा त्यांनाही पटतं हे काहीतरी विशेष आहे. बाळ कुणाला उपदेश करत नाही, पण त्याचं जगणंच आता उपदेशासारखं झालंय. लोक त्याच्याकडे येतात मार्गदर्शनासाठी. बाळ काही धर्मगुरू नाही, तो तर एक साधा भक्त. पण त्याच्याच तोंडून स्वामी बोलतात, कारण त्याने स्वतःचं अहं संपवलं आहे. आता त्याचं अस्तित्व म्हणजे स्वामींचं माध्यम. त्याचं घर एक मठ झालंय, जिथं प्रेम, श्रद्धा आणि भक्तीचे झरे वाहतात. रोज संध्याकाळी घरात स्वामी समर्थचं नामस्मरण होतं. लहान मुलं जय जय स्वामी समर्थ म्हणत नाचतात. वृद्ध आनंदाने टाळ वाजवतात. प्रत्येक सुरात, प्रत्येक शब्दात स्वामींचं नाव गुंजतं. एकेकाळी जे घर दुःखांनी भरलेलं होतं, तेच घर आता कृपेचं केंद्र बनलंय. शेजारी विचारतात, इतका बदल कसा? उत्तर एकच, स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्या मार्गातील काटे दूर केले आहेत. बाळ कोणालाही आपली कथा सांगताना गर्व करत नाही. उलट तो सांगतो, मी काहीच नाही, सगळं स्वामींचं आहे. कारण जिथं नम्रता असते तिथंच खऱ्या भक्तीची जागा असते. समाज आता त्याच्याकडे बाळ म्हणून नाही बघत. आता तो त्यांच्यासाठी प्रेरणा आहे. त्याचं शांत हास्य, त्याची नजर, त्याचं बोलणं, सगळं काही स्वामींच्या भक्तीने ओतप्रोत भरलेलं. त्याने स्वतःवर काम केलं आणि आज समाज त्याच्याकडून शिकतोय. एक बाळ ज्याचं आयुष्य पूर्वी रडवेलं होतं, आज तो इतरांचे अश्रू पुसतोय. कारण त्याला एका दिवशी भेटले स्वामी समर्थ, ज्यांनी काटे काढून फुलं दिली. जेव्हा समाज विचारतो, तू बदललास कसा? तो डोळे मिटून उत्तर देतो, स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मार्गातील काटे मी दूर केले आहेत. आणि मी फक्त चालतोय त्या पवित्र मार्गावर. कारण आता माझं जीवन म्हणजेच स्वामींची कृपा, स्वामींचा अदृश्य सहवास आणि आत्मानुभव. दिवस गेले, ऋतू बदलले, काळ सरत गेला, पण बाळाच्या जीवनात स्वामींचं स्थान अढळ राहिलं. एके रात्री ध्यानात असताना त्याला जाणवलं, कोणीतरी जवळ उभं आहे. डोळे उघडले पण कोणीच नव्हतं. तरीही त्या स्पर्शाचं तापमान अजून अंगावर होतं. शांत पण तेजस्वी ऊर्जेने मन भारून गेलं. आणि त्याला एक आवाज ऐकू आला, बाळा, काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळाचं संपूर्ण शरीर कपेत झालं, कारण त्याला कळून चुकलं, स्वामी आले होते. ते अदृश्य होते, पण अस्तित्व अगदी सजीव होतं. त्या रात्री तो झोपला नाही, तो फक्त रडत राहिला कृतज्ञतेने. त्याला कळलं, भक्ती ही फक्त जप तप नव्हे, ती एक जिवंत नाळ आहे स्वामींशी. त्याने कोणाला सांगितलं नाही, कारण हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा होता. आता त्याचं जीवन एका वेगळ्याच प्रवाहात वाहत होतं. तो बोलतो कमी, ऐकतो जास्त. तो चालतो हळू, पण प्रत्येक पाऊल भानाने. त्याच्या डोळ्यांत आतून एक प्रकाश झळकतो. कारण आता त्याला फक्त बाहेरचं जग दिसत नाही, तर स्वामींचं अंतर्ज्ञान सतत जाणवतं. तो जेव्हा स्वामींचं नामस्मरण करतो तेव्हा त्याला वाटतं, शब्द ऐकले जात आहेत. एक प्रसंग आठवतो, रस्त्यावर एक लंगडा फकीर त्याच्या समोर आला. बाळाने त्याला काही दिलं आणि त्या फकीराने फक्त एवढंच म्हटलं. स्वामी म्हणाले, तू ओळखलंस? बाळ स्तब्ध झाला, कारण तो फकीर स्वामींचंच रूप होतं का?
अशा अनेक प्रसंगांनी त्याला कळलं स्वामी केवळ मंदिरात नाही, ते प्रत्येक ठिकाणी आहेत. बाजारात, रस्त्यावर, झाडांमध्ये, पाखरांमध्ये, प्रत्येकात ते काही ना काही रूपात भेटतात. बाळाला आता माणसांमध्ये देव दिसतो, म्हणून तो कुणालाही तुच्छ मानत नाही. त्याचं वागणं अगदी संयमित आणि करुणामय झालंय. लोक विचारतात, तुला इतका संयम कुठून मिळतो? तो फक्त हसतो आणि म्हणतो. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्यातच आहे. आता त्याला भीती वाटत नाही. अंधारात सुद्धा त्याला प्रकाश जाणवतो, कारण त्याच्या हृदयात एक ज्योत पेटली आहे, स्वामी समर्थांची कृपा. आणि ती ज्योत दिवसेंदिवस तेजस्वी होत चालली आहे. कारण स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला सोडणार नाही. सेवाव्रत आणि स्वामींचं दूतत्व. आता बाळ फक्त भक्त राहिलेला नाही, तो झालाय स्वामींचा दूत. प्रत्येक वाईट परिस्थितीत तो एक आशेचा दीप घेऊन उभा असतो. लोक जेव्हा मार्ग चुकतात तेव्हा तो त्यांना आठवण करून देतो. स्वामी अजूनही वाट पाहत आहेत. त्याचं कार्य आता सतत चालू असतं. जेथं दुःख आहे तिथं तो पोचतो, जेथं तिरस्कार आहे तिथं प्रेम नेतो, आणि जेथं अंधकार आहे तिथं स्वामींचं प्रकाश. त्याच्या आयुष्याचं ध्येय एकच झालं आहे, स्वामींचा संदेश पोचवणे. कुठे कीर्तन, कुठे भजन, कुठे फक्त एखादं वाक्य, पण त्याचा प्रत्येक श्वास आता सेवा बनला आहे. स्वामींचा दूत सेवाव्रताचा विस्तार. तो कुणालाही बदलायला सांगत नाही, पण त्याचं वागणं बघून लोक स्वतः बदलू लागतात. त्याच्या डोळ्यांत एक वेगळाच शांत तेज आहे, जणू काही स्वामीच त्यात पाहत आहेत. बाळ आता जेवढं बोलतो त्यापेक्षा जास्त ऐकतो, कारण त्याला जाणवते लोकांच्या दुःखामागे खूप खोल वेदना आहेत, आणि त्या वेदनांवर फक्त एकच उपाय आहे, स्वामींचं प्रेम. तो अन्नदान करतो, वस्त्रदान करतो, पण सगळ्यात मोठं दान म्हणजे श्रद्धेचं दान करतो. कोणी येऊन विचारतं, खरंच काही बदलेल का? तो हसून उत्तर देतो. स्वामी म्हणतात, बाळा, मी सगळं पाहतो. एका आजारी वृद्धाच्या पायाला तो स्वतः तेल लावतो. कोणी म्हणतं, तू असं का करतोस? बाळ शांतपणे उत्तर देतो, स्वामी सगळ्यांत आहेत, त्यांच्याच पायांना स्पर्शतोय. या भक्तीने लोक भारावून जातात, आणि त्यांच्या हृदयातही स्वामींचं नाव घर करतं. बाळ जेव्हा कुणालाही मदत करतो त्यानंतर तो नेहमी हात जोडून म्हणतो, हे स्वामी, माझ्या हातून तुझी सेवा घडली. त्याला गर्व नाही, फक्त कृतज्ञता आहे. एक दिवस कोणी विचारतं, स्वामींना तू कधी पाहिलं? तो डोळे मिटतो आणि म्हणतो, स्वामी मला दिसतात, प्रत्येक सेवेत, प्रत्येक अश्रूमध्ये. आता बाळ एक जगणारी भक्ती बनलेला आहे. त्याच्या भोवती जेव्हा लोक गोळा होतात तो त्यांना काही सांगत नाही, फक्त म्हणतो. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मार्गातील काटे मी दूर केले आहेत, आणि आज मी फक्त तो मार्ग इतरांना दाखवत आहे. कारण जे मला मिळालं ते सगळ्यांना मिळावं, हीच माझी स्वामी सेवा. स्वामींची कृपा पराकाष्ठेवर वर्षे सरत जातात, पण बाळाची भक्ती अजिबात कमी होत नाही. उलट ती अजून खोलवर आणि गहिऱ्या होते. आता त्याचं शरीर थकतंय, पण मन अजूनही स्वामींच्या नावावर धावतंय. एके दिवशी ध्यानात असताना त्याला जाणवतं, एक तेजस्वी प्रकाश त्याच्यावर उतरतोय. तो डोळे उघडतो, पण दिसतं काहीच नाही. तरीही हृदय धडधडतंय, कारण आतून एक जाणीव होते, स्वामी आले आहेत. त्याला त्यांचा स्पर्श जाणवतो आणि तो गहिवरतो, हे स्वामी. त्या क्षणी त्याला एक वाक्य ऐकू येतं, बाळा, आता तुझं कार्य पूर्ण झालं आहे. त्याचे डोळे भरून येतात. तो विचारतो, स्वामी, आता मला काय करावं? उत्तर येतं, फक्त शांत रहा आणि माझं स्मरण करत राहा. तो दिवस संपूर्ण ध्यानात जातो. कोणी बोलावं, काही विचारावं, बाळ फक्त स्मितहास्य करत बसलेला असतो, जणू त्याचं मन आधीच दिव्य लोकात प्रवेश करतंय. रात्री तो एक शेवटची प्रार्थना करतो, हे स्वामी, माझं जीवन तुला अर्पण. तूच माझी सुरुवात, तूच माझा अंत, आणि माझ्या प्रत्येक श्वासामागे तूच आहेस. तो झोपतो, पण ती झोप वेगळी असते. पहाटे घरात वातावरण बदलतं, एक विलक्षण शांती पसरते. कोणी जवळ जातं, बघतं आणि समजतं, बाळ आता देहातून निघून गेला आहे, पण त्याच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज झळकतंय.
कोणालाही दुःख होत नाही, उलट वाटतं तो स्वामींच्या पायांवर विसावला. गावात ढोल मृदंग न वाजवता फक्त जय जय स्वामी समर्थचा गजर होत राहतो. बाळाचं अंतिम दर्शन म्हणजे जणू स्वामीचं दर्शन. त्या दिवशी अनेकांच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू होतो. कारण बाळ गेलं असलं पण त्याचं कार्य थांबलं नाही. त्याच्या आठवणींतून, त्याच्या शब्दांतून आणि सर्वात महत्त्वाचं त्याच्या श्रद्धेमधून आजही स्वामींची कृपा पसरत राहते. कोणी आजही म्हणतं, स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मार्गातील काटे मी दूर केले आहेत, आणि हे वाक्य ऐकताच अनेकांची आयुष्य बदलतात. कारण ती फक्त ओळ नाही, ती आहे स्वामींची जिवंत अनुभूती, स्मृती आणि स्वामी सेवेचा वारसा. बाळ शरीररूपाने गेला पण त्याचा प्रभाव अजून जिवंत आहे. त्याचं घर आता मंदिर झालंय, जिथे रोज कोणी ना कोणी दिवा लावतो आणि म्हणतो स्वामी म्हणतात. गावात जिथं पूर्वी कलह होता तिथं आता शांतता आहे. कारण बाळाने प्रेमाचा संस्कार सोडला होता. लहान मुलंही बाळाचं नाव श्रद्धेने घेतात. स्वामी बाळा असं प्रेमाने त्याला हाक मारतात. त्याच्या जुन्या वहीत आजही लोक वाचतात त्याचे विचार, त्याचे अनुभव, आणि प्रत्येक ओळीत स्वामींची झलक असते. एक तरुण त्या वहीतील ओळी वाचतो आणि त्याच्या डोळ्यांत पाणी येतं. तो म्हणतो हे माझंही जीवन बदलू शकतं, आणि त्याच क्षणी तोही स्वामींचा भक्त बनतो. अशा प्रकारे बाळाचं कार्य थांबत नाही, ते पुढच्या पिढीकडे झराझर वाहू लागतं. एक स्त्री जिला अनेक संकट होती ती बाळाचं तसबीर हातात घेते आणि म्हणते माझ्या संकटांत स्वामींनी मला आधार दिला. लोकांना वाटतं बाळ गेला, पण खरं तर तो सर्वत्र पसरलेला आहे. प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक हृदयात त्याच्या शब्दांनी लोकांच्या आयुष्याला दिशा दिली आहे. बाळाने जे बी पेरलं ते आता विश्वासाचं झाड बनलं आहे. लोक त्याच्या समाधीला फुलं वाहतात, पण त्याचबरोबर एक वचन देतात, आम्ही ही सेवा पुढे चालू ठेवू. एक मंदिर उभं राहतं, त्याचं नाव ठेवलं जातं स्वामी समर्थ सेवा पीठ. बाळ प्रेरणा इथं कुठलाही भेदभाव नाही. कोणीही येऊ शकतं, भक्त, संशयित, पापी, संत. कारण बाळ शिकवून गेलं स्वामी कोणालाही दूर करत नाहीत. तिथं दर गुरुवारी आरती होते आणि प्रत्येक आरतीत एक वाक्य नक्की घेतलं जातं, स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मार्गातील काटे मी दूर केले आहेत. आणि हेच वाक्य आता शेकडो जीवांचं मार्गदर्शन करतंय. स्वामींची कृपा, बाळाची प्रेरणा आणि भक्तांची श्रद्धा हे त्रिकूट अखंड वाहतंय. बाळ जरी दिसत नाही तरी तो प्रत्येक सेवेत, प्रत्येक भक्तात आहे. कोण रडतो, कोण हसतो, पण प्रत्येक हृदयातून एकच भावना उमटते, स्वामी आम्हालाही तसं बनव. कारण आता सर्वांना जाणवलंय बाळ जिवंत आहे स्वामींच्या सेवेत, प्रत्येक पावलात. अनुभव आणि स्वामींची अदृश्य कृपा. एक विधवा माता दररोज स्वामींचं स्मरण करत असे. तिचा मुलगा बेरोजगार होता, उपाशी झोपत असे. पण तिने एकच वाक्य मनात ठेवलेलं, स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मार्गातील काटे मी दूर केले आहेत. एक दिवस अचानक तिच्या मुलाला नोकरीची संधी मिळाली. मुलगा आश्चर्यचकित आणि आई डोळ्यांतून पाणी. ती म्हणाली हे माझं नाही, हे स्वामींचं कृपावर्षण आहे. दुसरा अनुभव. एक तरुण अपघातात अडकतो. गाडी उलटलेली, रक्तस्राव सुरू, पण त्याच्या गळ्यात बाळ दिलेला स्वामींचा ताबीज होता. लोक म्हणाले हे चमत्कार आहे, पण तो म्हणाला स्वामी म्हणतात काटे मी दूर केले आहेत, म्हणून मी वाचलो. एका शेतकऱ्याचा शेत दुष्काळात जळून गेला. तो पूर्णपणे खचला होता, पण त्याने बाळाच्या वहीतील एक पान उघडलं, त्यावर लिहिलं होतं शेवटच्या क्षणीही स्वामी तुझ्या सोबत असतील. तो पुन्हा उभा राहिला, शेती चालू ठेवली आणि पुढच्या हंगामात दुप्पट उत्पन्न मिळालं. आज तो दरवर्षी अन्नदान करतो आणि म्हणतो हे बाळाचं शिकवण आहे. एक तरुणी मानसिक त्रासाने ग्रस्त होती. तिचं आत्मभान हरवत चाललेलं, पण एकदा तिच्या कानावर स्वामी बाळाची कथा आली. काटे दूर होतात, फक्त विश्वास हवा. तिनं त्या क्षणापासून दररोज स्वामींचं नामस्मरण सुरू केलं. काही महिन्यांत तिच्या चेहऱ्यावर शांतता उमटली. तिच्या आयुष्यात अंधार होता, पण आता ती प्रकाशमय वाट चालते.
असा एक नाही, शेकडो अनुभव लोक शेअर करत आहेत. कोणी म्हणतं व्यवसाय बर्बाद होता पण सावरला, कोणी म्हणतं नातं तुटलं होतं पण जोडलं गेलं. प्रत्येकाच्या शब्दांमागे एकच विश्वास, स्वामींचं वाक्य खोटं जात नाही. काटे असतीलच पण ते दूर होतील, कारण बाळाने ते स्वतः अनुभवलं. आज त्या अनुभवांचे पुस्तक तयार झालं आहे. त्याचं नाव काटा निघाला. स्वामींच्या कृपेची कहाणी गावागावात, शहराशहरात ते वाचलं जातंय. आणि दर पान वाचताना लोक फक्त ओठांवर घेतात, जय जय स्वामी समर्थ. बाळाचं जीवन फक्त प्रेरणा नव्हतं, ते चैतन्य होतं. ते जेव्हा अनुभवात उतरलं तेव्हा लोकांचे जीवन बदलेलं पाहायला मिळालं. चमत्कार ही नव्हे, ती होती स्वामींच्या कृपेची साक्ष. आणि ही साक्ष आजही चालू आहे. कारण अजूनही दररोज कोणी ना कोणी म्हणतो, स्वामी म्हणतात बाळा, तुझ्या मार्गातील काटे मी दूर केले आहेत. स्वामींचं अखंड वचन बाळ गेलं, काळ पुढे सरकतो पण त्याच्या आठवणी अजून ताज्या आहेत. प्रत्येक गुरुवार त्याच्या समाधीपुढे दीप लावला जातो आणि ओठांवर असतं एकच वाक्य, स्वामी म्हणतात बाळा, तुझ्या मार्गातील काटे मी दूर केले आहेत. या वाक्यात सामावलेली आहे विश्वाची कृपा. त्यात आहे भक्ती, धैर्य आणि समर्पण. बाळाने आयुष्यभर जे शिकलं तेच इतरांना दिलं. त्याने पैसा मागितला नाही की कीर्ती मागितली नाही, त्याने मागितली फक्त स्वामींची नजर. त्याचं जीवन म्हणजे चालतं बोलतं स्वामींचं ग्रंथ होतं. त्याच्या हृदयात घर करणारं प्रत्येक वाक्य आजही ऐकवलं जातं. तू संकटात आहेस का, बाळ म्हणायचा, तर फक्त डोळे बंद कर आणि म्हण जय स्वामी समर्थ. अनेकांच्या ओठांवर अजूनही त्याचा आवाज घुमतो. गावात एक लहान मूल रडतं आणि आजी त्याला सांगते, बाळा चिंता करू नको, स्वामी आहेत ना. एका युवकाला दिशा सापडत नाही, तो बाळाचं पुस्तक उघडतो आणि त्याला पहिल्या पानावरच वाचायला मिळतं, प्रत्येक वाट काट्यांची असते पण स्वामी त्या तुटवतात. लोक आजही प्रश्न घेऊन येतात, पण उत्तर फक्त एक, श्रद्धा ठेव आणि स्वामींवर सोपव. एक वृद्ध सांगतो, माझं सगळं गेलं होतं पण स्वामींचा एक फोटो आणि बाळाच्या 2 ओळी होत्या. त्या 2 ओळींनी मला परत जगायला शिकवलं. एवढं सामर्थ्य असलेलं एक वाक्य, जे फक्त शब्द नाही तर अनुभव आहे. बाळाचं जीवन आपल्याला शिकवतं की कोणतंही संकट कायमचं नाही आणि कोणताही अंधार असा नाही की स्वामींचा प्रकाश त्यात शिरकू शकत नाही. म्हणून आज आपण सर्व एकत्र येतो आणि बाळाला नमन करतो, त्याच्या भक्तीला, त्याच्या समर्पणाला. आणि स्वामींना कृतज्ञतेने वंदन करतो, ज्यांनी बाळाच्या रूपाने आपल्याला मार्ग दाखवला. ही कथा इथे थांबत नाही, ती फक्त नवीन वळण घेत आहे. प्रत्येक वाचक, प्रत्येक श्रोता हा संदेश पुढे नेणार आहे. आणि आपल्याही जीवनात कधी ना कधी काटे येणारच, पण त्यावेळी आठवायचं फक्त एक, स्वामी म्हणतात बाळा, तुझ्या मार्गातील काटे मी दूर केले आहेत. हे वाक्य हीच आपली ढाल आहे, हीच आपली शक्ती आहे आणि हीच स्वामींची अमर कृपा आहे.